मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, पुण्यातील स्वारगेट बस स्टँड इथल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती झालेल्या अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे। या घटनेनंतर सगळीकडून आरोपीला फाशी देण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते आहे। मात्र सध्याच्या कायद्यांमध्ये अशी ठळक तरतूद नसल्याने अशा गुन्ह्यांवरती वचक बसवण्यासाठी कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं मत देखील समाजातून व्यक्त होतंय। आणि म्हणूनच या घटनेनंतर महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ अर्थात महाराष्ट्र सुधारणा ऍक्ट म्हणजे शक्ती कायदा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आंध्र प्रदेशातील दिशा या कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रात देखील हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी या अनुषंगाने होते आहे। मंडळी, आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांमध्ये अलीकडील 4 ते 5 वर्षांमध्ये वाढ झाली असून बलात्काराच्या घटनांमध्ये अतिशय वाढ झाली आहे। आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये सध्या असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करत कठोर शिक्षेची तरतूद नक्कीच रास्त वाटते। मंडळी, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत असताना या शक्ती कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता। यासाठी 21 सदस्यांची समिती देखील तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभेतील सगळ्या पक्षाचे आमदार यांच्यासहित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा देखील समावेश होता। या समितीने विविध ठिकाणी बैठका घेऊन महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांशी या कायद्यामध्ये काय तरतुदी असाव्यात यावरती चर्चा करून आणि या कायद्याचा मसुदा तयार करून विधान परिषद आणि विधानसभेमध्ये तो मंजूर करण्यात आला होता। मात्र हाच कायदा गेल्या 4 वर्षांपासून अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे धूळ खात पडून असल्याचं मत विरोधी पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केले जाते। लाडक्या खुर्चीसाठी काम करणाऱ्या राज्यातील भाजपा प्रणित सरकारने लाडकी बहीण आणि लाडक्या मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। दरम्यान ही घटना घडून गेल्यानंतर गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 1,500 महिला अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती देखील समोर येते। मंडळी, गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये ठाण्यातल्या बदलापूर इथं शाळेत काम करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणानं शाळेतील 2 लहान मुलींवरती अत्याचार केल्याची घटना घडली होती। आणि ही घटना झाल्यानंतरही शक्ती कायद्याची मागणी लावून धरण्यात आली होती। महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारींवरती प्रभावीपणे कारवाई करता यावी यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ अर्थात महाराष्ट्र सुधारणा ऍक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट अँड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी 2 विधेयकं विधिमंडळासमोर मांडण्यात आली होती। या प्रस्तावित शक्ती कायद्यातील मूळ तरतुदी नेमक्या काय होत्या ते आपण आता पाहूयात। या प्रस्तावित कायद्यानुसार महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करून खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार असून यामध्ये महिलांवरील ॲसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत। इतकंच नाही तर बलात्काराच्या प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली आहे। ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे। 16 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलींवरती अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते, तर सामूहिक बलात्कार प्रकरणी 20 वर्ष कठोर जन्मठेपेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड किंवा मृत्यूदंडाची तरतूद असेल। 12 वर्षांखालील मुलीवरती अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड, तर महिलांवरती पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते। ॲसिड हल्ल्याप्रकरणी किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, तर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो। तर सोशल मीडिया, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवरती कमेंट करणं, धमकी देणं आणि त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणं यासाठी देखील या शिक्षेची तरतूद या प्रस्तावित कायद्यामध्ये करण्यात आली आहे। याचबरोबर फौजदारी प्रक्रियेमध्ये सुद्धा कायद्याच्या अंतर्गत काही बदल सुचवले गेले आहेत आणि यामध्ये पीडित महिलांचं पुनर्वसन याकरता देखील भर टाकण्यात आली आहे। मंडळी, राज्यातील दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतरही या कायद्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळण्याची शक्यताही कमीच दिसते, कारण केंद्रातील अनेक मंत्र्यांनी या कायद्यातील तरतुदींवरती आक्षेप नोंदवला आहे। गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते केंद्राकडून नोंदवलेला पहिला आक्षेप म्हणजे देशातील कोणत्याही कायद्याला प्रादेशिक नावे नाहीत आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारला शक्ती कायद्यातील तरतुदींपैकी एक असलेलं लोकेशन ट्रेसिंग आणि पीडित महिला आणि आरोपीच्या मोबाईलवरून डेटा पुनर्प्राप्त करणं यातला आक्षेप त्यांनी नोंदवला आहे। विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार शक्ती विधेयक हे असं विधेयक आहे ज्यावरती केंद्रीय गृह विभागाने काही आक्षेप पाठवले होते
आणि त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता होती, परंतु त्यामध्ये बदल करण्यापूर्वीच केंद्रानं नवीन कायदे आणले आहेत आणि या कायद्यांमध्ये राज्य सरकारच्या विधेयकामध्ये दिलेल्या बहुतेक तरतुदी समाविष्ट केल्या आहेत आणि म्हणूनच आता आम्ही या विधेयकाचा आढावा घेऊ आणि आवश्यक असल्यास सुधारणांसह ते परत आणू, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे। मंडळी, शक्ती कायदा हा महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरक्षित वातावरणाच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल ठरू शकतो। मात्र या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तरच महिलांची सुरक्षितता ही बळकट होऊ शकते। मंडळी, वेळ झाली येथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।